लातूरमध्ये खाजगी क्लासच्या माध्यमातून कोट्यवधींचं साम्राज्य उभारणारे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आता नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि तपासात समोर येणारी माहिती धक्कादायक आहे। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोटेगावकर यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। सीबीआयच्या तपासात मोटेगावकर यांनी केवळ क्लासेसच नव्हे तर मेडिकल कॉलेज उभारण्याचंही मोठं नियोजन केल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या ग्रामीण भागात तब्बल 5 एकर जमीन खरेदी करून मेडिकल कॉलेज उभारण्याची तयारी सुरू होती। विशेष म्हणजे हे संपूर्ण प्लॅनिंग त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी केल्याचा संशय सीबीआयने केलाय। यंदा मोटेगावकर यांच्या मुलाने 12वीची परीक्षा दिली होती। मुलाला नीट मध्ये यश मिळावं यासाठीच पेपरफुटीचं संपूर्ण जाळं उभं केल्याचा संशय तपास यंत्रणात आहे। काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संशयित चॅट्सही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे। मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासच्या राज्यभरात तब्बल 9 शाखा होत्या। एका विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी, हॉस्टेल आणि खानावळ मिळून 1.5 लाखांपर्यंत पैसे घेतले जात होते। हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत होती। सुरुवातीला केवळ केमिस्ट्री शिकवणारे मोटेगावकर नंतर बायोलॉजी, फिजिक्स आणि मेडिकल एंट्रन्स कोचिंगच्या माध्यमातून मोठं नेटवर्क उभं करू लागले। पैकीच्या पैकी गुण अशा जाहिरातींना पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित केलं आणि यातूनच उभं राहिलं 100 कोटींचा साम्राज्य। दरम्यान नीट परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी एका विद्यार्थिनीबरोबर बनवलेला व्हिडिओ सीबीआयच्या संशयाचं कारण ठरला। पेपरमधील प्रश्न आधीच क्लासमध्ये शिकवल्याचा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे। आता सीबीआय या संपूर्ण रॅकेटचा तपास करत असून शिक्षणाच्या नावाखाली उभं राहिलेलं हे कोट्यवधीचं साम्राज्य आणखी किती धक्कादायक खुलासे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले।